कीर्तनातलं या वर्षाची पहिली 5-6 वाक्य आहेत. पहिलं वाक्य जिरती, दुसरं वाक्य प्रारब्ध, तिसरं वाक्य निडायका राग आकळा, आणि चौथं वाक्य आयुष्यात चांगलंच करता आलं नाही तर कधी करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बदनाम करू नका, ही भक्तीचे. नका करू तुम्ही चांगलं, काय तुमच्यापासून आडलंय? चांगलं करणाऱ्याला ओढून का आणता? कधी ध्यानात ठेवायचं मला, कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रात आपला माणूस पुढे गेला नाही एखादा, तो माणूस आपला म्हणण्याची प्रवृत्ती सुद्धा आपल्या माणसाची पाहिजे. एक विद्वान डॉक्टर झाला आणि लोक म्हणले व त्याचा गुण येतो, आपल्याला चांगलं म्हणायला का रोग झाला. आपले म्हणतात त्या डॉक्टरचे सगळे लफडे मला माहीत, म्हणजे ही चित्र लोक, आपली लोकच इतकी दरिद्री आहेत ना महाराज. नाही, अरे पेट्रोल पंपाच्या शेजारी एवढं पत्र्याचं खोक आहे, त्याच्यात हवा भरायचं मशीन आहे, 10 रुपयासाठी ते पोरगा 2.5ला उठते, नळी पसरते, हवा मारून देते. सगळेच लोक 10 देतात असं नाही, पण उठतंय ना, आपलं उठल 2.5ला, आपलं पिटून देतोय गाडी. नेटकाच पिऊन पडलो तुला काय होत आला. आपल्या माणसांनी आयुष्यात फक्त आपल्याच टांगड्या वाढल्या महाराज. आपल्या मंडळीने अजून दुसऱ्याचं काही वाईट केलं नाही. आपली मंडळी बर्बाद करील तर आपल्यालाच, आणि संपील तरी आपल्याला. आपली मंडळी दुसऱ्याचं काय नाही करीत. एखाद्या गरीबाची मुलगी 10वीला पहिली आली, हा हुशार आहे, काय पैसे लागले, कश काय आली बो, अरे नुसती चाळकाट लोक झाली महाराज. एखाद्यानं गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असेल, अरे तू गप ना. पण एखाद्यानं घेतलंच नाही, एखाद्यानं हुंडा लय घेतला, पुरीत खोड असेल. एखाद्यानं घेतलंच नाही, लपडं असेल, मी काही मूर्फट मार. चांगलं म्हणा, शिका मला, ही देवाची भक्ती मार. महाराज जेवढ्या समाजाला त्रास दिला तरी महाराज म्हणले जे खळांची, आता काय बोलायचंय महाराज. रेड्याची तुलना लोकांनी केली, केली का नाही केली. नको तो छळ केला, तेवढा छळ जगामध्ये माऊलीच्या नंतर जगात दुसरा कोणाचा झाला नाही महाराज. परी त्या माऊलीनं 22व्या वर्षी अख्ख्या जगाला काय मागितलं, काय बोलायचंय महाराज. तरी त्यांनी म्हणा मी सुखी होईल, पण कवा, जी खळांची. काय बोलायचंय महाराज. जगानं काय काय त्रास दिला नाही महाराज. उलट त्याच्यातला 5 पैसे सुद्धा त्रास आपल्याला नाही, त्रासच नाही. एवढा त्रास काढला आपण, मलाही ठेवणार नाही. मला घे, काय बोलायचंय महाराज. 13 दिवस खडकावर बसले, टपा डोळ्यातून पाणी आलं महाराज. देवाला काय म्हटलं माहिती का, देवा 42 वर्षाच्या इतिहासात माझ्या डोळ्यात कधी पाणी नाही आलं. माझ्या आईचा मृत्यू माझ्या डोळ्यानं पाहिलाय, माझ्या भावाचं घरातलं निघून जाणं मी डोळ्यानं पाहिलंय, माझ्या संसाराची लागलेली वाट मी माझ्या डोळ्यानं. बंबाजीने मला मारलं, रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकला, पण देवा मी 42 वर्षात कधी रडलो नाही. पण आज माझ्या डोळ्यात पाणी का आलंय देवा सांगू. फक्त तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलंय, नाही तर मी माझ्या संसारासाठी तुमच्याजवळ रडणारा नाही. काय बोलायचं. आता एक इच्छा आहे देवा, काय, आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा. आणि वैकुंठाला न्यायला देवाला तरी महाराज सर्व धर्म सदैव असावे. काय बोलायचं. एवढा त्रास काढणारे तुकाराम महाराज म्हणले खालच्याला सुखी ठेव, आणि खालच्या अशी येडेवानी करते. काय करावं. एवढे मोठे संत. म्हणून एक 5वं वाक्य सांगतो महाराज. आयुष्यामध्ये ना चांगलं म्हणा, हा चांगलं म्हणा. महिला मंडळ, आज आमुष आहे, तुमच्या वराताचा शेवटचा दिवस आहे. उद्यापन असेल ना तुमचं, आज गुरुवारचं. तुम्ही करा गुरुवार. ते मी काय मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, गुरुवार करा नाही तर करू नका. पण आमची 3ऱ्या अध्यायातली ओवी अशी आहे, तुम्ही शरीराला न पिढावे आणि तुम्ही व्रतनियम न करावे. माऊली नावाबर आहे म्हणले याला त्रास द्यायचा नाही, लय उपाशी मारायचं नाही, फक्त तुम्ही केलेलं कर्म मला अर्पण कर, मग मी ठरीन काय करायचं ते. हे मदत सवय झाले परी मी नाही. महिला मंडळाला एक वाक्य सांगतो आता, ऐकाल ऐकाल, तुमचा मुलगा म्हणून ऐकाल. पहिलं तर ऐकलं तुम्ही मागाचं काय.
गेलं सगळं काय. दुसरं वाक्य सांगतो. पहिलं ते गेलंच तुमच्या डोक्यातून, पण दुसरं सांगतो. तुम्ही देवाच्या पाया पडा नका पडू, मला काही त्याशी घेणं नाही, पण तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य आज ऐका. पहिलं वाक्य मी तुम्हाला सांगितलं आहे, नवऱ्याची प्रतिमा मुलात एकच कधी खराब करी जाऊ नका. आणि दुसरं वाक्य आज सांगतो, तुम्हाला जगायचं तसं जगा, पण आयुष्यात ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसाची वागणूक द्या, हाच देव आहे. तुम्हाला काशीचा विश्वेश्वर, पंढरीचा पांडुरंग तुमच्या घरात नाही, सासऱ्याची इस्टेट जर लुटायला तुम्हाला लाज वाटली नाही, तर त्याला खोकल्याची लाज का वाटते? त्याची जमीन तर तुम्ही इंचानं मोजून घेतली, टेप नाही लावला, इंच. मग त्याने फुकट कमवली होती काय? त्याला त्याच्यासाठी त्याग नाही करावा लागला, त्याला त्याच्यासाठी कष्ट नाही करावं लागले. फक्त तुम्ही का, मी तुमच्या मुलासारखा आहे, मी एवढंच सांगेल तुम्हाला, तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या, मागतील तेव्हा तांब्याभर पाणी द्या, तांब्याभर पाणी त्यांच्या उशाला ठेवा, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या, पण त्यांना ईश्वरासारखं जगू द्या, ईश्वरासारखी माणसासारखं घरात जगू द्या. काशीचा विश्वेश्वर तुमच्या घरात येईल. काहीच तर तुम्ही गाला देवाला जाऊन बोंबलं देण्याचं, देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मी आला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक येतात, आम्ही चोर रे का, याला काय अर्थ? आणि पुरुष मंडळीला एक वाक्य सांगतो, पाया पडतो तुमच्या मुलासारखा मी, आज माझ्या पुढे शपथ घेऊन टाका, माझ्या दाढीला साबण नसला तरी चालेल, माझ्या पायाला चप्पल नसली तरी चालेल, माझे म्हातारे आई वडील माझ्याच घरात मरतील, ते रस्त्याला भीक मागणार नाही, ही देवाची पूजा. आणि ज्या दिवशी महाराष्ट्रातून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल, त्या दिवशी महाराष्ट्रातला संप्रदाय खराच पूर्ण गेला म्हणायचं. वृद्धाश्रम हा शब्दच आपल्याकडे नको आहे. अनाथ आश्रम ठीक आहे, वृद्धाश्रम का? आणि ज्यांच्या पोरांना जास्त पगार आहे त्यांचेच आईबाप वृद्धाश्रमात आहेत. हवेत चेंज, वातावरणात बदल. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो, ऐकाल पोरांनो, ऐकाल, एकच सांगणार. मुलगी मला आहे, मी लय लाड करतो पोरीचे. पोऱ्याला 50चा पेन, पोरीला 100चा. पोऱ्याचा बूट 200चा, पुरीचा 500चा. पोऱ्याचा ड्रेस 1000चा, पुरीचा 5000चा. जाऊ द्या, पोऱ्याचे नाही एवढे लाड करायचे, तो कवाय धोकाची. तो कवा तरी पण आपला कार्यक्रम त्या नालायकाचे लाड नाही करायचे, त्याच्यासाठी का मला उलथो द्या तिकडं. मुरीचे फार लाड करायचे का माहिती आहे का मला? ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. आणि खरं मुलगी चांगलीच असते, बापावर प्रेम करावं ते फक्त मुलीनंच. फक्त मुलींना एक वाक्य सांगतो, बिचारी कधीतरी आपल्या घरातून जाणार आहे, फक्त ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. तिनं जर आपल्याला फोन केला, पप्पा व्हॉट्सअप ओपन करा, पप्पानं पाणी पाहून बुडून मिळाला पाहिजे, पप्पानं जागण्यात काय नाही. मुलींना एक सांगतो, खरं सांगतो पोरीनो, आयुष्यामध्ये तुमचं जाऊ दे पोरीनो, भावाचं बी, पण आयुष्यामध्ये तुमच्यासाठी बापाचं आहे ना आयुष्य रडण्यातच गेलं. रडला रे तुमच्यासाठी, आयुष्यभर रडला पोरीनं तुमचा बाप. लग्न झालं, मुलगी झाली, हसला. घर बांधलं, मुलीला पाहुणे यायला लागले, रडला. मुलीला जावाई चांगला मिळाला नाही, तिला नवरा म्हणजे याला जावाई मिळाला नाही, रडला. आयुष्यभर. कारण पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता. आता नियम बदलले महिला मंडळ. पूर्वी असं होतं, नवऱ्याने बायकोने पाणी तापवायचं आणि नवऱ्यानं आंघोळ करायची, असा नियम होता. तो नियम बदलला. आता हे येडच बंबात ठोकळे घालीत बसत, खालून लुंगी जळली तरी वरून लाकडं लागेल. पूर्वी असं नियम होता, मुलीचं लग्न बापानं जमायचं आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं. आता तो नियम बदललाय. आता पोरीनं फायनल करायचं आणि बापाला एकदम द्यायचं, होईन तर तिथं, नाही तर मग बापानं होत. पूर्वी असं नियम होता महिला मंडळ, आमच्या आई घरातला कचरा काढायची ना, तर लांब झाडू घ्यायची नव्हती, बारीक घ्यायची आणि अशी वाकून झाडायची. मुलगा तिच्या पाठीवर बसायचा, मस्त घरं झाडायची. आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय.
ते मरणाचं बी एवढं नवर देव त्याला काय आला फुलं टाकी क्वार्टर टाक येड डंगरी दे. अरे लग्नात असावं गाणं इतनी शक्ती हमें देन दाता विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देन दाता मन का विश्वास कमजोर होना. हम चले एक रस्ते पे हमसे हम चले एक रस्ते पे हमसे भूल कर दी कोई भूल हो ना. इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति दाता मन का विश्वास कमजोर भूल कर दे कोई भूल हो. इतनी शक्ति हमें दाता मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दाता मन का विश्वास कमजोर हेच माझी आस. काय आज जन्मो जन्मे मला तुम्ही दास होण्याची इच्छा केली, मी जर तुमची पुरी केली तर तुम्ही त्या देहात येऊन काय करा. पंढरीचा वार करी पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी पंढरीचा 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 वार करी हा पंढरीचा वार करी हे वार तुझा नदी हरे पंढरीचा वार करी 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 पंढरीचा वार बाकी सगळीकडे भक्त आहे पण आमच्याकडे शब्द काय आहे? वारकरी. बाकी सगळी गणेश देवी पण आमच्याकडे पांडुरंग भक्त नाही. पांडुरंगाचे हे जुना रामाच्या काळातली वानर, कृष्णाच्या काळातली गवळी आणि आत्ताचे पंढरीचे वारकरी. माळे कशी कोणी उठवून माळ घालायची बापाची पेंड गेली. कोणी उठायचं नाही पोराला पाकवा शिकवा. तू याडा झाला का काय? पाखवाद्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो? तसं नाही जमत महाराज. त्याला पवित्र ते कुळ पावन तो दे शुद्ध बीजा पोटी
असं कोणी उठायचं आणि काही करायचं ते नाही चालत महाराज. तीळ तीळ पुण्य साचापडे हेतो बहुता जन्मी. असं कोणी उठायचं. बहुत सुकृताची जोडी, 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 बहुत सुकृताची कशावरून पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो. पण तसं नाहीये. आजी फिटले माझे कोडे कधी सापडवले वाटे जाता गंगा स्नाना. कारण मी देव कुठं सोडलं. पिते दूध डोळे मिटून हे जात मांजराचे मनी चोरटा साकारे विधी साधनाचे सरावया हातानाई कंप उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. देहादी तिघोरी भक्तिदान देवा, देहादी तिघोरी भक्तिदान देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. ही देहाची तिजोरी आहे. गाणे भावगीत गाणे वाईट नसतात. त्याला अभंगाच्या कलवेची सुद्धा सांगड असतेच. पहा कसं आहे. देहाची तिजोरी आहे. भक्तीचा ठेवाय. फक्त काय करा सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. नाहीतरी गेला मग तुम्ही काय करा. आकाशी झेप घे पाकरा, आकाशी झेप घे पाकरा, थोडी सोन्याचा पिंजरा, थोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घे भक्तीचा ठेवाय. मायेचं कुलूप तोडा. कशामुळं घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुला विनावी कोणा ठकरे, मुखी कुणाच्या परते दोन्ही तुला तू मेरा कुमार विठ्ठला, तू मेरा कुमार. कशावरून सगळी जीवनाची सार घ्यावे दारुणी सत्वर, जगी जीवनाची सार घ्यावे दारुणी सत्वर, तैसे जात कर्मा तैसे फळ देतो ईश्वर, तैसे जात कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. याला पुरावा भोगतो न घडे
केले कर्म झाले. काय येडपाट लोक झाले काय कळ नाही. ती सॅग नावाची एक बॅग आणली कुठून, ती माग टांगीत आहे. सॉक्सचा असा घाण वास, कानात वायरिंग नुसतं झुलते. गाडी आली बी निघून गेली. आता तर नवीनच आयटम आलाय, नुसतं असंच करते रस्त्याला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. आणि इडी संडासात बसलं एक जण, कानात वायरी नुसतं झुलायचं, संडासच वयना. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बदलावलं, एक बार आजा आजा, तरी येई नो. मग त्यानं दुसरं गाणं बदलावलं, मेरी सपनों की रानी कब आएगी. काही नवीन. त्या लग्नात एक नवीन पद्धत आली आता, हलकट. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. अहो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला, मी आहे तिलाच कटवलं, हे काय साठी राहणार. काही नवीनच गेलं. आता एक नवीन आलंय तुमच्याकडे, आलंय की नाही काय नो. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, त्या मंडपाच्या गेटवर उभा राहणार. तो नवरदेव तो भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पहिला. आणि मंडपात एकदम शांत. त्याच्यात आता तांदूळ लोक कशा देतात, पुडीत. लोक हात खराब होतील म्हणून पुढे फुडतीच नाही, फिकून आणत्या लोक पुढ्या. वैतागले लोक बी कायम तेच चाललंय हो. 6चं लग्न 9ला, 9चं लग्न 12ला. त्यामुळे लोकांचा त्याला इंटरेस्ट राहिला. आता लोकांना पहिल्यासारख्या लग्नाचा रस आहे का. पूर्वी आपल्या शेजारी लग्न असायचं तर 8 दिवस आपली माणसं त्यांच्या घरी, त्यांची माणसं आपल्या घरी. आता कोणी तिकडे लक्ष, मरू द्या, उलथू द्या. आता त्या लग्नात एक नालायक पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, सायलेन्स. आणि मग त्याच्या पुढे तो बँडवाला, बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं. बरो फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालू तो कसा माहिती का. त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका, बेवडे रे.